आपल्या समोर सादर होणार आहे पुन्हा एकदा गोल्डन क्लासिक डुएट आहे. टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या समोर येत आहेत अनिरुद्ध आणि अपूर्वा. पूछे के दिल में बसा के भुला तो न दोगे. ज़मीं से हमें आसमां पर बिठा के गिरा तो न दोगे. अगर हम ये पूछे के दिल में बसा के भुला तो न दोगे. इस वक्त आंचल में तेरे जितने भी है ये सितारे. ऐ रात इस वक्त आंचल में तेरे जितने भी है ये सितारे. जो दे दे तू मुझको तो फिर मैं लुटा दूं किसी की नजर पे ये सारे. कहो कि ये रंगीन सपने सजा के मिटा तो न दोगे. अगर हम ये पूछे के दिल में बसा के भुला तो न दोगे. ज़मीं से हमें आसमां पर बिठा के गिरा तो न दोगे. अगर हम ये पूछे के दिल में बसा के भुला तो न दोगे. आहा ला 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 ला. I'm going to hug both of you. मला खरंच 2 मिनिटं असं वाटत होतं की मी ओरिजिनल गाणं ऐकतेय का मी पाणी पित होते आतमध्ये आणि सडनली ह्याचं जेव्हा सुरू झालं गाणं तेव्हा म्हटलं रफी साहेब असं 1 सेकंड आणि मी सडली आहे सो अनिरुद्ध समोर आणि मी एवढी मेस्मराईज झाले तुमच्या दोघांच्या आवाजाने. त्यानंतर तुम्ही खरंच घरी घरच्यांना सांगा आज दोघांची दृष्ट काढायला. तुम्ही खूप गोड गायलात दोघं जण. जोरदार टाळ्या होऊन जाऊते त्यांच्यासाठी. पल्लवी तू अगदी योग्य शब्द वापरलास. इट वॉज ॲब्सोल्युटली मस्मरायझिंग आणि दे डिड अ ब्रिलियंट जॉब. अशा गाण्यामध्ये गाण्याच्या चालीपेक्षा किंवा सुरापेक्षा मला असं वाटतं त्याचा एक मूड इन टोटॅलिटी कॅप्चर करणं हे फार फार इम्पॉर्टंट असतं. कारण जर का नुसतंच सुरांना ऐकून गायलं तर तो इम्पॅक्ट होत नाही आणि जर का त्याचा एक मूड कॅप्चर केला तर एक वातावरण निर्मिती होते विच दे डिड ब्रिलियंटली. व्हेरी व्हेरी नाईस. काय बोलण्यासारखं उरलेलंच नाही आहे. गाणं सूर ताल शब्द ह्याच्या पलीकडे जाऊन एकतर असं एक स्वर्गीय असं कॉम्पोजिशन आणि ते तुम्ही गात असताना खरोखर आम्हाला तिथे नेऊन ठेवलं आणि असं वाटलं की थोडीशी असूया वाटली की आपण त्यावेळेला का नाही जन्माला आलो. ह्या गाण्याच्या संगतीने का नाही आपण प्रेमात पडलो. ह्या गाण्याच्या संगतीने का नाही आपण तारुण्य घालवलं. तर त्या काळात तुम्ही आम्हाला नेऊन ठेवलं. तर ह्या पलीकडे मला असं वाटत नाही की तुमच्या गाण्याची चिकित्सा करावी. फक्त अनिरुद्ध जाता तुला सांगतो की यू वर रिअली अमेझिंग. आणि पल्लवी अतिशय योग्य शब्द सांगितलं की कळलंच नाही. असं वाटलं की खरोखर
रफी साहेब गातायत की काय, किंवा त्यांचा आवाज असं समोर बघितल्यासारखा वाटला आणि खूप छान. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्यापुढे अशी गाणी रफी साहेबांची गाण्याचा प्रयत्न कर, खूप मजा येते. सा रे गा मा पा, आई गया सा रे गा मा पा.